आपण सर्वांना माझ्या चरणम शरणम गच्छामी. तर हा क्लासची सुरुवात करत आहोत. आपण एक पुस्तकचं वाचन ज्याचं नाव आहे P3Y अद्भुत सुपर सरळ शक्ती. तर ह्याच्यामध्ये आपण काही दिवसांपासून हे वाचत आहोत किंवा हे समजत आहोत की परमजीचे जे आदेश आहे 12 आदेश हे एक असे आदेश आहे की ज्याचं पालन आपण आपल्या आयुष्यात केलं तर नक्कीच आपलं आयुष्य आपण आनंदमय आणि सुखदायी बनवू शकतो. तर त्याच्यातले 6 जे आदेश होते ते आपण मागच्या क्लासमध्ये समजलेलो पण आहोत आणि हे आपण जानकारी पण घेतलेली आहे. तर आज आपण 7वा आदेशला जाणार आहोत. पण त्याआधी आपण 1 ते 6 जे आदेश होते त्याचे रिव्हिजन करूया. पहिला आदेश होता लिव्ह इन प्रेझेंट अँड केअर फॉर द सेंट ऑफ प्रेझेंट. म्हणजे आज मध्ये जगायचं आहे आणि आजचे जेही बुद्धिमान सात्विक व्यक्ती आहे त्यांची सेवा करायची आहे, त्याची गोष्ट ऐकायची आहे. विस्तृत जे आपण केलं होतं तर ते मागचे जे 6 क्लासचे जे आधी होते त्याच्यामध्ये तुम्हाला ते विस्तार कळणार आहे की ह्याचा अर्थ काय होता. सेकंड आदेश आहे लिव्ह द लाईफ ऑफ लॉर्ड शिवा अँड पार्वती. भगवान शिव आणि माता पार्वती सारखं जीवन जगा. तिसरा आदेश आहे अटेंड द नीड्स ऑफ युअर बॉडी माइंड अँड सोल. म्हणजे आपल्या स्वतःच्या शरीराची म्हणजे मस्तिष्क माइंडची आणि सोल हे तिघी वेगवेगळे सेगमेंट आहे. तर त्याची नीडला पण अटेंड करा, त्याला अंडरस्टँड करा. तर ते कसं कसं करू शकतो तर त्याचे पण आपण 12 आदेशमध्ये शिकलो होतो. चौथा आदेश आहे फॉलो लॉर्ड हनुमान. बी वीर ज्ञानी सात्विक अँड अनन्य भक्त. म्हणजे हनुमान सारखे गुण स्वतःमध्ये विकसित करणे. हनुमानजीचे जे गुण आहे त्याला फॉलो करणे. तर जसे की वीर ज्ञानी सात्विक आणि अनन्य भक्त बनायचं आहे. लिसन पेशंटली. 5वा आदेश आहे लिसन पेशंटली अँड डिस्पोज ऑफ पोलाइटली. धैर्यपूर्वक ऐकायचं आहे आणि नम्रतापूर्वक आपले विचार समोरच्या समोर मांडायचं आहे. 6वा आहे डिस्चार्ज युअर ड्युटी मोस्ट एफिशियंटली. स्वतःची जेही जबाबदारी आहे, जेही रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याला 110% डिलिव्हर करा. आजचं 7वं आदेश आहे ज्याला आपण समजणार आहोत. से व्हॉट यू कॅन डू, डोंट से व्हॉट यू कॅन नॉट डू. म्हणजे जे तुम्ही करू शकतात तेच सांगा, जे तुम्ही करू शकत नाही ते बोलू पण नका. आणि जेही तुम्ही बोलले तर त्याचं पालन पण करायचं आहे. विचार वाणी आणि वर्तन. विचार वाणी आणि वर्तन त्याच्यामध्ये सामान्यता ठेवायची आहे. वचन अनुसार नियमितताचं पालन करायचं आहे. म्हणजे कधी कधी असं होतं म्हणजे कधी कधी आपलं असं होतं की आपण काही करू शकत नाही पण ते गोष्ट आपण सहजासहजी बोलून देतो. फॉर एन एक्झाम्पल की सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, कोणीतरी सांगितलंय की लवकर उठावं लागेल. आपल्याला पण वाटतं की हा सकाळी लवकर उठायला पाहिजे. पण जर मी 6 वाजता उठू शकतो आणि फक्त मी प्रयत्न करणार आहे की मी 5 वाजता उठेल, पण मी उठेलच, हो मी करून टाकेल. तर जर तुम्ही बोलले तर ते नक्की करा आणि जर ते होणार नसेल तर तुम्ही करू नका. म्हणजे हे सनातन आपल्या ह्याच्यामध्ये पण आहे की जसं रामायणमध्ये प्राण जाय पण वचन ना जाय. तर आपल्याला वचन जे आहे आपलं बोलणं त्याच्यामध्ये हेच करायचं आहे की जे आपण करू शकतो, जी आपली क्षमता आहे त्या क्षमता अनुसारच आपल्याला बोलायचं आहे. आणि हेच जे गुण आहे ते P3Yच्या टेक्निकमध्ये पण डिपेंडन्सी आहे ह्याची, की जेही तुम्ही करू शकता तेच तुम्हाला प्रॉमिस करायचं आहे, तेच करायचं आहे आणि प्रामाणिकताने नियमितताने काळजीपूर्वक ते पूर्ण पण करायचं आहे. म्हणजे आपण दिलेल्या वचनाचं आपण पालन करायचं आहे. हे नियमितताचे जे गुण आहे ते आपल्यामध्ये आणायचं आहे. तर हा 7वा आदेश आहे. तर कधीही कोणाशी पण बोलताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की तेच बोलायचं किंवा तेच सांगायचं की जे आपण करू शकतो.
आपल्या ऑफिसच्या टायमिंगमध्ये, आपल्या घरातल्या लोकांसोबत, की दुसऱ्यांना कुठलाही वचन किंवा प्रॉमिस देताना की मी हे कार्य करून घेईल, आणि जर तुम्ही ते जबाबदारी घेतली आहे तर त्याला पूर्ण करायची किंवा त्याला प्रॉपरली ॲक्सेप्ट करायची, त्याला प्रॉपरली स्टेप बाय स्टेप प्लॅनिंग करायची पूर्ण जबाबदारी आपली आहे. तर हे 7वा आदेश परमजीच्या ह्या पुस्तकामधून आपण वाचलं. चरणम शरणम गच्छामी. तर हे झालं आपलं पुस्तकांचं वाचन. तर आपण सर्वांचा हा क्लासमध्ये हार्दिक स्वागत. तर माझं नाव आहे कविता महाजन. माझे डिग्री आहे MBA ड्युअल स्पेशलाइज्ड, आणि मी मागच्या 20 वर्षापासून P3Y शक्तीचा लाभ घेत आहे. आणि माझी लहान मोठी भरपूर इच्छा परमजी P3Y शक्तीने पूर्ण झालेली आहे. तर आज जेही क्लास अटेंड करत आहे आणि जे व्यक्ती ही ऑनलाईन अटेंड करत आहात, त्या सर्वांना त्या सर्वांचं ह्या क्लासमध्ये हार्दिक स्वागत. आणि जे व्यक्ती आज पहिल्यांदा क्लास अटेंड करत आहात आणि जे ऑनलाईन पहिल्यांदा क्लास अटेंड करत आहेत, तर त्यांचं पण ह्या क्लासमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर ह्या क्लासमध्ये जेही काही शिकवण्यात येत आहे ते तुम्ही प्रॉपरली समजून घ्या की हे काय सांगू इच्छिता किंवा काय कार्य आहे. काही कन्फ्युजन असेल, प्रॉब्लेम असेल तर तुम्ही क्लासच्या अंतमध्ये विचारू शकता किंवा पर्सनली कॉन्टॅक्ट पण करू शकता, तेव्हा तुम्हाला ट्रेनिंग दिली जाणार आहे. तर P3Y एक अशी अद्भुत सुपर सरळ शक्ती आहे की ज्याच्याने तुमची कुठलीही सुखद आणि लाभदायी इच्छा पूर्ण होऊ शकते. हे सत्य आहे. तर ही शक्ती म्हणजे काय आहे, त्याच्या खालचा अजून एक प्रश्न तुम्हाला हे असायला पाहिजे की मी माझी इच्छा कशी पूर्ण करू शकतो. तर हे येते रिसर्चर बुद्धीने, की रिसर्च करायचं आहे. आपले जेही पुरातत्व किंवा जे पहिले काळाचे लोक होते ना, ते रिसर्चर होते. प्रत्येक लोक सायंटिस्ट होते, ज्यांना आपण आपली भाषामध्ये, सनातन भाषामध्ये ऋषी, ब्राह्मण, संत असं म्हणायचे. कारण की ते एक रिसर्चर होते. त्यांनी स्वतः रिसर्च केला आहे की हे असं केल्याने काय होतं, असं केल्याने काय होतं. मग काही बुद्धिमान ऋषी किंवा संत जे लोक होते त्यांनी पुस्तकामध्ये लिहिलं की जे आपल्याकडे वेद सारखं आलं. करेक्ट. मग तसंच P3Y ही एक अशी शक्ती आहे की जे पूर्ण रिसर्चवर आहे आणि तुमच्या अनुभववर आहे. तर जेही तुम्हाला सांगण्यात येत आहे त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला लाभ होईल आणि तुम्ही जीवनामध्ये पुढे जाणार. तर ह्याच्यामध्ये P3Y शक्तीने 75% पेक्षा जास्त इच्छा पूर्ण होणार. तर पप्र हे जे आहे ते कुठल्याही जागावर आपले काम बनवू शकतात. P3Y शक्ती घेण्यासाठी आपल्यामध्ये काय पाहिजे, तर 4 गुण म्हणजे पात्रता. एक आहे प्रामाणिकता, आज्ञांकितता, नम्रता आणि वीरता. प्रामाणिकता म्हणजे जेही तुम्ही कमिट केलेलं आहे. आजच आपण वाक्य वाचलं, राईट. डू व्हॉट यू कॅन से व्हॉट यू कॅन डू, राईट. म्हणजे प्रामाणिकता की जर मी पप्र केलेलं आहे किंवा समर्पण बोलले आहे, प्रचार बोलले आहे, तर मी लॉयल्टीने प्रामाणिकपणे त्याला मानेल आणि त्याला फॉलो करेल आणि ते मी चुकवेल, राईट. दॅट इज प्रामाणिकता. दुसरी आहे आज्ञांकितता म्हणजे डॉक्टर अजित किंवा ह्या क्लासमध्ये जेही तुम्हाला शिकवण्यात येत आहे ते प्रॉपरली करणे, त्याला फॉलो करणे आणि जेही काही सांगण्यात येत आहे ते त्याचं अनुसरण करून रिसर्च करणे, हे आज्ञांकितता. तिसरं आहे नम्रता. कितीही मोठे झालो, कितीही पैशांनी पुढे झालो किंवा कितीही ताट झालो, पण कोणामुळे झालेलो आहोत त्यांच्या समोर प्रत्येक वेळा नम्र राहायचं आहे. आणि वीरता, आपल्याला कळालेलं आहे की ही शक्ती खरोखर काम करते आणि ह्या शक्तीमुळे मला लाभ झालेला आहे, तर त्या शक्तीची माहिती आपल्याकडेच ठेवायची नाही, आपण लोकांना पण सांगायची. मी सुखी झालो आहे तर तुम्ही पण सुखी व्हा. मला एक चांगला मनुष्य पण बनायचं आहे, मला पैसा पण कमवायचा आहे, मला सुखी पण राहायचं आहे, मला आनंदित पण राहायचं आहे, मला घरातले प्रत्येक व्यक्ती जे आहे त्यांना रोग, तकलीफ, बिमारी ह्याच्यामधून वाचवायचं आहे, त्यांचं पण चांगलं हो हे पण करायचं. पण हे माझं आहे स्वतःचं एकट्याचं, पण त्या व्यतिरिक्त मला एक चांगला पुरुष बनायचं आहे, मला चांगला व्यक्ती बनायचं आहे. तर त्या व्यक्ती बनण्यासाठी प्रचार, मी सुखी झालोय, माझे विचार चांगले झालेत, तर कशामुळे, तर P3Y शक्तीमुळे, तर ते लोकांना फक्त सांगणे. तर
ऐको ना ऐको ते त्यांचा प्रॉब्लेम आहे, दॅट इज देअर प्रॉब्लेम. माझं आहे की माझी इच्छा आहे की तुम्ही खुश खुश राहावे. माझी इच्छा आहे की तुमची जे काही अडकलेलं काम आहे ते पूर्ण व्हावे, तर ते नक्की होतील. तर हे आहे वीरता, की जे आपण ॲक्सेप्ट करतो की येस, पितृव्य शक्तीने माझे काम झाले. तर चला क्लासची सुरुवात करूया. तर पहिला P3 व्हायचे. पहिला P म्हणजे परमजी. तर परमजी कोण आहे? तर P3 शक्तीचे, एक अद्भुत शक्तीचे प्रणेता आहे परमजी. तर हे पूर्ण विश्वाचे, समाजाची इच्छा पूर्ण करू शकतात, पण व्यक्ती मेहनती असायला पाहिजे. तर परमजी म्हणतात, आलसी की कोई इच्छा पुरी नहीं होगी. मी पूर्ण वर्षभर अभ्यास केला नाही, पण उद्या माझी परीक्षा आहे आणि मी पप्र करतोय की माझं सगळं माझी उद्याची परीक्षा एकदम छान जायला पाहिजे, माझे मार्क पण डिस्टिंक्शनमध्ये यायला पाहिजे, आणि तुम्ही काहीच अभ्यास केला नाही आहे. तर हे तसं होणार नाही. मेहनत प्लस P3 व्हायची शक्ती, तुमचं जे नसीब आहे त्या नशिबाचा पुढे तुम्हाला नेऊन जाणार, हे तुमचाच अनुभव राहणार आहे. तर हे P3 शक्तीने संभव आहे. आपले देवी देवता, धर्म, गुरु ह्यांना मानत राहायचं आहे. जे काही तुम्ही करत आहात ते करत राहायचं आहे. पण तुम्हाला जर तुमची इच्छा पूर्ण करायची आहे तर ह्या शक्तीचा प्रयोग करू शकतो. एक्झाम्पल, की जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपण जेवण करतो, राईट. पण त्याच्यामध्ये पण एक कहावत आहे, भूके पेट से तो भजन भी नहीं होता, राईट. पण भजन तर किती चांगलं काम आहे, देवाचं नाव घेतोय आपण, तर भजन किती चांगलं काम आहे, पण पेट को तो लगता है ना खाना, जेवायला तर पाहिजे ना. तसंच देवपूजा जेही आहे, तुम्ही जेही काही फॉलो करत आहात ते करत राहा, पण जर इच्छा पूर्ण करायची आहे तर हे P3 शक्तीचा तुम्ही लाभ घेत राहा. P3 शक्तीचा लाभ कसं घ्यायचा आहे ते आपण ह्या क्लासमध्ये शिकणार आहोत. हे परमजी जे आहे ते हे एक सर्वोच्च शक्ती आहे, सर्वोच्च सत्ता असं मानायचं आहे. आपले 10 इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सगळीच इच्छा पप्रमध्ये मागू शकतात, पण चुकीची इच्छा पूर्ण होणार नाही. आपण सगळे ग्रूम माइंड आहोत, म्हणजे आपल्याला डोकं आहे की आपल्याला कळतं की कुठली गोष्ट आहे ते चांगली आहे, चुकीची नाहीये. तर हे सगळं गोष्ट आपल्याला कळते. की माझ्याकडे गाडी नाहीये पण समोरच्याकडे गाडी आहे, पण त्याची गाडीची पंक्चर होऊन जाओ, त्याच्या गाडीला आग लागून जाओ, किंवा त्याची उन्नती नाही हो, हे चुकीची इच्छा आहे. ह्याच्यासाठी तुम्ही कितीही परमजीला प्रॉमिस केले की मी इतका पैसा देईल किंवा इतका प्रचार करेल, इच्छा पूर्ण होणार नाही. हा, तुम्ही हे बोला की मला माझं चांगलं घर पाहिजे, मला चांगली गाडी घ्यायची आहे, मला चांगल्या जागेवर लग्न करायचे आहे, माझं करिअर सेट करायचं आहे, हे सगळी इच्छा तुमची पूर्ण होणार. तर हे पूर्ण व्हायची जे जरिया आहे, जे शक्ती आहे, त्याचं नाव आहे P3. तर आपण ह्या क्लासमध्ये परमजीची हे जे शक्ती आहे त्याचं आवाहन करू आणि ह्याच्यामध्ये त्वमेव माताचा श्लोक बोलून त्यांचं मानसिक पूजन करूया. बोलूया, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. वाक्य बोलूया. हे परमजी, मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परमजी को नमस्कार करती हूँ. परमजी, आजच्या ह्या क्लासमध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, सद्बुद्धी द्या. P3 शक्तीने आयुष्यामध्ये पुढे जाऊ असं करा. मनाला शांतता द्या, डोक्याला शांतता द्या. हा क्लास माझ्यासाठी लाभदायी हो असं करा. शरणम शरणम गच्छामी. तर हे झालं आपलं परमजीचं मानसिक पूजन. आता आपल्याला हे सगळ्या गोष्टी करतायत किंवा आपण सांगत आहोत, तर आपल्या आयुष्यामध्ये जिवंत गुरु असायला पाहिजे. तर जिवंत गुरु का असायला पाहिजे, तर आजकाल डॉक्टर जे सांगत आहेत की जे व्यक्ती आपल्यासोबत आता हयात नाहीये, गुरुची व्याख्या वेगळी आहे. गर्भगीतामध्ये 13वा आणि 14वा प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला गुरु कसा असायला पाहिजे तर त्याचे ज्ञान तुम्हाला मिळणार. तर गुरु एकदा आपल्या आयुष्यामध्ये जर येतात आणि कसा गुरु असायला पाहिजे तर त्याची पण व्याख्या त्याच्यामध्ये आहे. पण जिवंत गुरु आपल्याला का पाहिजे, कारण की जो जिवंत गुरु असतो ना, तर ते आपल्याला आपले कान पिळतो, आपल्याला रागवतो, आपल्याला येणाऱ्या जेही
कष्ट आहे, प्रॉब्लेम आहे, त्याला आधीपासून आपल्याला सावध करतो. ते आपल्याला तिकडनं काढत नाही, ते आपल्याला सावध करतो की अरे नाही, आता हे त्रास येणार आहे, आता हा प्रॉब्लेम येणार, तू त्याच्यासाठी सक्षम हो, किंवा आधी सगळं प्रिकॉशन घे. म्हणजे जिवंत गुरु. आणि जे आपल्या समोर नाहीये, हयातच नाहीये, जेव्हा जसं की भगवान आहे किंवा कुठली तरी मूर्ती आहे, काही आहे, त्यांना भजणं खूप सोपं आहे. कारण की ते बोलत नाही ना, म्हणजे कारण की ते कॉन्व्होकेशन करत नाही, फक्त ते पनिशमेंट देतात. जेव्हा आपण चुकतो तेव्हा ते आपल्याला पनिशमेंट देतात. तर गुरु असे आहे ना की जे आपल्याला त्या गोष्टींनी वाचवतात. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जिवंत गुरु असायला पाहिजे. प्रत्येक काळामध्ये प्रत्येक काळाचे वेगवेगळे गुरु आहे, त्या त्या काळाचे. तर ह्या काळामध्ये P3Y शक्ती जे आपल्याला शिकवत आहे, तुम्हाला आणि मला, आणि इतर तुमचे पण गुरु असू शकतात की ज्यांच्याकडनं तुम्ही शिकत आहात. पण P3Y शक्ती जे आपल्याला शिकवत आहात ते आहे स्वतः डॉक्टर अजित. डॉक्टर अजित MBBS MS DG लॅप्रोस्कोपी सर्जन आहे. त्यांनी 12,000 पेक्षा जास्त ऑपरेशन केलेलं आहे आणि एकही ऑपरेशन फेल गेलेलं नाही. ह्याच्या मागचं कारण असं आहे की डॉक्टर अजित परमजी सोबत काही वर्षोपर्यंत राहिले आणि त्यांच्या सोबत राहून त्यांनी काही सिद्धी हासिल केली. आणि जे ते मी तुम्हाला सांगितलं ना की काही लोकांनी ते रिसर्च केलं, त्यांनी त्यांनी स्वतः हा अनुभव केला आणि त्यानंतर त्यांनी लिखण काम की माझा पुढचे जे आहेत मनुष्य त्यांना कल्याण व्हायला पाहिजे. तर सेम तसंच ह्या युगामध्ये आपल्याला डॉक्टर अजित भेटले की जे परमजी सोबत राहिले आणि जे काही P3Y शक्ती कसं आपण त्याचा लाभ घेऊ शकतो, तर ते सगळं आपल्याला शिकवत आहे की कसा लाभ घेऊन आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो, आनंदित राहू शकतो, आपली इच्छा पूर्ण करू शकतो. तर असे आपले तुमचे आणि माझे गुरु किंवा जेही दुसरे तुमचे गुरु असतील ते जे तुम्हाला शिकवतात, पण आपले P3Y टीचर आहे डॉक्टर अजित. तर ह्या सगळ्यांचे आपण गुरु ब्रह्माचा श्लोक बोलून मानसिक पूजन करूया. बोलूया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर खरी गुरु वंदना म्हणजे गुरु आज्ञाचं पालन. ह्या सगळ्याच ह्याच्यामध्ये आहे की गुरु आज्ञाचं पालन हेच खरी गुरु वंदना आहे. तर हे गुरु आज्ञाचं पालन किंवा आयुष्यामध्ये सुखी होण्यासाठी किंवा इतर गोष्टी आपल्याला चांगल्यापैकी समजण्यासाठी एक आपल्या शरीरातच एक सिस्टम आहे की जे आपल्याला डिस्टर्ब करत राहतं, जे आपल्याला ट्विस्ट देते लाईफमध्ये ट्विस्ट. आणि ते ट्विस्ट आहे देणारं कोण आहे? आपलं मन. तर डॉक्टर अजितच्या सांगण्याप्रमाणे कोणीही आपल्याला दुःख देत नाही, कोणीही आपल्याला सुख पण देत नाही. ॲक्च्युली हे आपलं मन आहे की त्याची इच्छा होणार ना तेव्हा सुख आहे आणि त्याची इच्छा होणार तेव्हा दुःख आहे. तुम्ही ह्या गोष्टीचा पूर्ण अभ्यास करू शकतात की काही काही लोक असतात ते दुःखामध्ये पण सुखाचा आनंद घेतात. आणि आपल्याला इतुसं काहीतरी झालं तर मी खूप डिस्टर्ब आहे, मला खूप टेन्शन आलं, मला रडू येते, इमोशनल क्रायसिस येतात. तर हे सगळं हे आपल्या मनवर आहे. तर परमजींना हे माहिती होतं, ते तर स्वयं परमात्मा, त्यांना माहिती होतं की ह्या मनाला ना कंट्रोलमध्ये नाही ठेवलं ना तर खूप प्रॉब्लेम होईल आपल्याला, आपण पुढे बौद्धिक विचारच करणार नाहीये. त्यासाठी त्यांनी एक दिव्य क्रिया दिली, त्याचं नाव आहे परम श्वास. तर परम श्वास कसं करायचं आहे? ताट बसायचं आहे, गर्दन मस्तक कमर एका लाईनीमध्ये असायला पाहिजे. श्वास घ्यायचा आहे तोंडानी, ब्रश करतो तसं श्वास घ्यायचा आहे तोंडानी, छातीत भरायचा आहे आणि नाकातून श्वास बाहेर काढायचा आहे आवाज न करताना. मी तुम्हाला एक परमश्वास करून दाखवत आहे, ते तुम्ही बघून शिकून घ्या. हे आहे एक परमश्वास. असे आपल्याला 10 परमश्वास करायचे आहे. आता हे जी परमश्वासची क्रिया आहे ही फक्त क्रिया आहे तोपर्यंत जेव्हा आपण करतोय, पण परमजीची शक्ती जेव्हा आपण ह्याच्या सोबत कनेक्ट करतो वाक्य बोलून, तेव्हा परमजीची शक्ती ह्याच्या सोबत कनेक्ट होते आणि ते दुगनी तिगनी गतीने फास्ट फॉरवर्डला होतं. तर ह्या क्लासमध्ये डॉक्टर अजित आणि परमजीचे आशीर्वाद आहेच, कारण की परमजीचं आपण आवाहन केलेलं आहे. तर जेही व्यक्ती मन लावून हे परमश्वास करतील त्यांना नक्कीच आजच पहिल्यांदा पण करत असणार तर त्यांना अपार शांतीचा अनुभव होणार. तर
करूया आपण परम श्वास. पण त्याआधी आपल्याला हे गुड लक पत्र काय आहे त्याच्यावर 1 ते 11 वाक्य लिहिलेलेच आहे. तर त्याच्यामध्ये 6वा, 7वं, 8वं आणि 9वं हे वाक्य आपल्याला बोलायचे आहे. तर ज्यांना ज्यांना येत नाहीये त्यांच्यासाठी मी बोलत आहे, आणि ज्यांना येते ते सोबत बोला, आणि त्यानंतर लगेच आपण करूया 10 परम श्वास. बोलूया, हे परम जी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, परम श्वासची हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या. माझं टेन्शन, डिप्रेशन कमी करा, टेन्शनचं कारण कमी करा, मन शांत हो असं करा. माझा बौद्धिक विकास हो, घरामध्ये, ऑफिसमध्ये, कार्यामध्ये शांतता राहो असं करा. ह्या परम श्वासमध्ये आपली दिव्य शक्ती द्या. आता 10 लांब परम श्वास. ના નથી મળ્યો. હા હા આવ્યો 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 આવ્યો. હા પ્રણામ ચણમ શણમ ગચ્છા. तर 10 म्हणजे बस. तर हे 10 परम श्वास जेव्हाही आपण डिप्रेस आहोत, टेन्शनमध्ये आहोत, प्रॉब्लेममध्ये आहोत, किंवा ज्या व्यक्तींना हायपर ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, गॅस्ट्रोचा प्रॉब्लेम आहे, किंवा सायकोसोमॅस्टिक प्रॉब्लेम आहे, म्हणजे ओव्हर थिंकिंग, टेन्शन, डिप्रेशन हे सवय आहे किंवा त्यांना येत आहे, तर त्यांनी हे परमश्वास करायला हवे. तर कधी कधी करायचं आहे, सकाळ, दुपार, संध्याकाळ हे आयडल टाईम आहे, जेव्हाही तुम्हाला वेळ भेटेल, पण वातावरण शुद्ध असायला पाहिजे. म्हणजे घरामध्ये असताना पण तडका वगैरे असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला खोकला येऊ शकतो, तेव्हा करायचं नाहीये. आणि जेव्हा तुम्ही बाहेर आहात तेव्हा धूळ वगैरे असेल किंवा वातावरण प्रदूषित असेल तेव्हा हे करायचं नाहीये. बाकी कुठेही ऑफिसमध्ये, कुठेतरी बस स्टॉपमध्ये बसलेलं असाल तेव्हा, किंवा असं पण बसलेलं असेल, तुम्ही करू शकता तुमच्यामध्ये. परमजीची शक्ती तुमच्या सोबत काम करणारच. तर हे परमश्वासच्या नक्कीच तुम्हाला शांतीचा अनुभव भेटलाच असेल. तर P3Y पुस्तक वाचन. आता जसं वाचन तसे विचार, जसे विचार तसं वागणं. तर आपल्या वागण्यामध्ये आजच वाचन बघा किती को रिलेटेड आहे, की आपल्या ह्याच्यामध्ये वाक्यामध्ये आज होतो की विचार, वाणी आणि वर्तनमध्ये समानता ठेवायची आहे. तर ह्या समानता कधी कधी येईल, तर हे तर आहेच की परमजीच्या 12 आदेशचे पालन करायचे, की जे जे होणार तेच सांगायचं, जे होणार नसेल ते बोलायचं नाही. पण त्या व्यतिरिक्त जे पुस्तक आहे त्या पुस्तकांचे वाचन. तर दररोजचे आपण ना वाचन करायचं विसरलोय. ॲक्च्युली आपल्याला असं वाटतं की मोबाईलवर सगळं आपल्याला भेटतं, ऑडिओ आणि व्हिज्युअल हे आपल्याला चांगल्या पद्धतीने ॲक्सेप्टेड आहे. पण त्यापेक्षा पण आपले हे जे वस्तू आहे, वाचनाचे जी सवय आहे ते आपल्याला सोडायची नाहीये, कारण की भरपूर गोष्टी आहे की जे वाचनाने आपल्याला ॲक्सेप्ट होते. म्हणजे आपल्याला आपल्याला माहिती नाहीये की आपला आतमध्ये पण आपलं एक आहे, तर तो ॲक्सेप्ट वाचनाने करतो, लिहिण्याने करतो. तर आपण चांगले पुस्तकांचं वाचन करायला पाहिजे. तर असंच एक पुस्तक आहे P3Y अद्भुत सुपर सरळ शक्ती, P3Y परम ज्ञान गर्भगीता. मी हे नाही म्हणत आहे तुम्ही पूर्ण पुस्तक वाचा, पण दिवसातून 2 पेजेस वाचा.
दिवसातून 24 तासांमधून 2 पेजेस वाचा. झोपण्याच्या आधी 2 पेजेस वाचा आणि त्या पेजमध्ये जे काही लिहिलेलं आहे किंवा जे काही सारांश आहे त्याला आपला आपला आतमध्ये आपल्या जीवनामध्ये अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही फक्त प्रयत्न करणार आहात, बाकी परमजीची जी शक्ती आहे ना ते ऑटोमॅटिक तुमच्याकडनं करून घेणार. म्हणजे हे जे परमश्वास आहे तर तुम्हाला काय वाटतं की हे तर फक्त आपण क्रिया केली, हे बाकीचे जे काम आहे टेन्शन कमी करण्याचं, थिंकिंग कमी करण्याचं काम, हे सगळं परमश्वास थ्रू परमजीची शक्ती आपल्यामध्ये काम करणार. हां, अजून हे हे असे भरपूर पुस्तकं आहे, ह्या पुस्तकांचं तुम्ही वाचन करू शकतात. ह्या व्यतिरिक्त लोकांना खूप प्रश्न असतो किंवा प्रश्न नाहीये पण थोडीशी अजागृती आहे की जर मला मलेरिया झाला आहे, राईट, तर मी पप्र पाणी पिलं किंवा मी पप्र केला की लगेच मी 1 तासामध्ये उभी होणार. सांगा हे शक्य आहे? हे शक्य नाहीये. नियमच नाहीये ना. पृथ्वीमध्ये जेही होणार ते सगळं नियमानुसार होणार. तर जर मलेरिया तुम्हाला तुमच्या प्रारब्धमध्ये जर लिहिलेलं आहे की 10 दिवस मलेरिया राहणार आहे, 6 दिवस मलेरिया राहणार आहे, पप्र पाणी आणि पप्र केलं तर ते तुम्हाला फक्त 5 दिवस भोगावं लागेल, 3 दिवस भोगावं लागेल, पण भोगावं तर लागणार. पण ॲटलिस्ट कमी तर झाला, त्रास तर कमी झाला, हे नक्कीच कमी होईल. कोणाकोणाला तर त्या आधीचे सिम्पटम्स कळल्यामुळे ते लोक लगेच प्रिकॉशन घेऊन घेतात, पप्र आणि पप्र पाणी पिऊन घेतात, मलेरिया होत नाही. पण जसं फॉर एन एक्झाम्पल मला 6 पॅक बॉडी बनवायची आहे, राईट, तर मी आज एका दिवसालाच खजूर, बनाना, दूध, 10 लिटर दूध पिलं, पनीर खाल्लं, खूप खूप खाल्लं काही काही, ज्याच्याने मला, आणि आजच मी एका दिवसाला 100 पुशअप पण केले. माझे 6 पॅक होणार का? नाही. त्याला प्रॅक्टिस लागेल, त्याला कंटिन्युटी लागेल, त्याला नियमितता लागेल. सेम शक्तीसाठी पण आहे. तो एक्सरसाइजनी पण एक शक्तीच घेतोय. तसंच आपण एक दिव्य शक्ती रेग्युलर जेव्हा आपण हे गोष्ट आहे ज्याला आपण आपल्या आयुष्यामध्ये आणू की लगेच ती शक्ती आपल्याकडनं सगळं काम करून घेणार. आणि इतकी दिव्य शक्ती आपल्या आजूबाजूला फिरेल ना की लोक तुमच्याकडे येताना म्हणतील, अरे तुमच्याकडे यायला ना आम्हाला खूप छान वाटतं. तर तेव्हा क्रेडिट स्वतः नाही घ्यायचं, तेव्हा सांगायचं की माझ्याकडे ही पितृवाय शक्ती आहे तर तुम्ही पण हे करू शकता. तर हे आहे परमजीची शक्ती. तर पुस्तकांचं वाचनचं पण मी तुम्हाला सांगितलं. आता पुढे तर डॉक्टर अजित जे आपल्याला पाणी सिद्ध करून देतात, तर ते पाणी पिल्याने कुठलाही आजार कमी पडतो आणि घरामध्ये मेलझोल राहतात, लढाई झगडा कमी होतात. तर आता आपण ऐकूया डॉक्टर अजितची वाणी. जेव्हाही डॉक्टर अजितची वाणी आपण ऐकतो तेव्हा आपण पाणीचा 1 ग्लास भरून ठेवायचा आहे आणि जेव्हा ते सिद्ध करतात तेव्हा आपण त्या पाणीकडे बघत राहायचं आहे. परम जी को नमस्कार. परम जी का स्मरण करके आज नवंबर 19 मंगलवार का क्लास अटेंड करने वाले सभी पृथ्वी कर्ताओं को डॉक्टर अजीत का सूरत से आशीर्वाद. आज का दिन आपका शुभ हो. पप्र पानी, पप्र प्रसाद इत्यादि. जिन्होंने प्रसाद इत्यादि रखे हैं प्रेम से कहिए, परम जी कृपया स्वीकार कीजिए. परम जी कृपया स्वीकार कीजिए. परम जी कृपया स्वीकार कीजिए. शक्ति रखी परम जी ने, पप्र पानी बना दिया, पप्र प्रसाद इत्यादि पितई शक्ति सबर बना दिए. प्रयोग कीजिए, इच्छाएं जल्दी पूरी कीजिए और पितई शक्ति पाइए. परम जी वचन, जो जितना चाहता उतना मिलेगा. 1993 अगस्त 29 को परम जी ने यह दिव्य वचन कहे थे. उसका विवरण बाद में सुन सकते हैं. आज परम जी संवत 31 का 5वां वृश्चिक मास का चौथा दिन है.
आज कृष्ण पक्ष की चौथ है। आज इंदिरा गांधी जयंती है, महारानी लक्ष्मीबाई जयंती है। तो दोनों माताएं हमें ये सिखाती है कि स्त्री कितना आगे बढ़ सकती है। स्त्री शक्ति, मातृशक्ति महान है। अगर पितृ शक्ति का खूब प्रचार करें, पितृ शक्ति से लाभ होता है वैसा मगज में पक्का बिठा दे और हिम्मत रखें, तो स्त्री अपने एरिया में बहुत आगे बढ़ सकती है। महारानी लक्ष्मीबाई ने अंग्रेजों के सामने युद्ध किया, तो प्रचार में भी विघ्न तो आएंगे ही, मगर लक्ष्मीबाई की तरह वह विघ्न पितृ शक्ति से और परम जी के आदेश से, डॉक्टर जी के मार्गदर्शन से पार कर जाना है। खूब लड़ी मर्दानी, खूब लड़ी मर्दानी, वो तो झांसी वाली रानी थी। तो प्रचार में भी अंग्रेज लोग मिलेंगे, तंग करने वाले लोग मिलेंगे, जो आपको जो कार्य कर रहे हैं वो छुपाने के लिए कोशिश करेंगे, खालसा करवाने की कोशिश करेंगे, मगर खालसा करना नहीं है, मैदान छोड़ना नहीं है और अपने लक्ष्य में डटे रहना है, अपना अनुभव याद रखना है। तो वह माँ लक्ष्मीबाई भी बन सकती है और टॉप की डेवलपमेंट, टॉप का विकास कर सकती है। जिनका भी जन्मदिन है उनको सुबह जन्मदिनम तुभ्यम। और गुरुवार को सुबह में 7 बजे गोकुल नगर में इनकम वृद्धि पितृव्यय क्लास है और रविवार को शाम को 7 बजे रोग निवारण क्लास है। डॉक्टर अजीत प्रचार यात्रा पर जा रहे हैं चंडीगढ़ की ओर, तो आप भी अपने यहाँ अपने स्टेट में प्रचार यात्रा का आयोजन कीजिए, आपको लाभ होगा। प्रचार यात्रा का लक्ष्य है कि आपके एरिया में जो भी परम के जीव हैं वो अधिकतम जीवों को ढूंढा जाए और जो भी व्यक्ति तकलीफ में है उनको तकलीफ में से बाहर आने के लिए पितृव्यय शक्ति का रास्ता मिले और आपको खूब लाभ हो, आपकी इच्छाएं जल्दी पूरी हो और आपके बजट में ही यात्रा होगी। आपको कम से कम तकलीफ हो वैसा ही आयोजन किया जाएगा। 1+2 आएंगे। सब जगह डॉक्टर अजीत को जाने का संभव नहीं है। डॉक्टर अजीत मास में एक ही बार यात्रा करेंगे, बाकी अन्य अच्छे प्रचारक आपके यहाँ आएंगे। तो जिनको भी साथ में आना है या प्रचार यात्रा में जाना है तो ट्रेनिंग ले लें कि कैसे वहां प्रचार करना है और उसे क्या प्रोटोकॉल्स हैं, रूल बुक है, उसका स्टडी कर लें। परम जी का आदेश में डॉक्टर जी की मार्गदर्शन में रहें और लक्ष्य क्लियर रखें कि परम जी के जीवों को ढूंढना है। अधिकतम परिवारों में पितृव्यय शक्ति से होते हुए लाभ की सूचना देना है और अपने को अधिक पितृव्यय शक्ति प्राप्त करना है। तो ये लक्ष्य जिसका क्लियर होगा तो वे भी प्रचार यात्रा कर सकते हैं। उचित ट्रेनिंग डॉक्टर जी द्वारा या अन्य ट्रेन किए गए पितृव्ययकर्ताओं द्वारा दी जाएगी। जो भी क्लास के होस्ट बने हुए हैं उनको सुबह जन्मदिनम तुभ्यम और जन्मदिन वालों को आशीर्वाद और क्लास के यजमानों को भी पुनः आशीर्वाद। अपने क्लास को लाइक कीजिएगा, शेयर कीजिएगा, कमेंट भी लिखिएगा। उमरगांव की यात्रा क्लास रविवार को गया, उसके बारे में लिखिएगा ताकि क्वालिटी डाउन हो तो तुरंत
उसमें इम्प्रूव किया जाए या मॉनिटर चेंज किया जाए। तो 3 महीने पर मॉनिटर होता है और 3 टीम होती है, टीम 1, टीम 2, टीम 3। बारी बारी से वो काम करेंगे ताकि कंपटीशन से अच्छा कार्य हो और किसी को कार्य करने वाले को नुकसान न हो। कार्यकर्ता में ये गुण होना चाहिए: प्रामाणिकता, आज्ञांकितता और वीरता। ये 3 गुण होंगे वे ठीक से पिथई का कार्य कर पाएंगे और अधिकतम पिथई शक्ति प्राप्त करेंगे और सुखी होंगे। तो कमेंट भी लिखिए और कहिए। तो भोजन व्यवस्था में कोई भी गड़बड़ की अनुभूति हुई हो तो आप सोचिए कि मैं मॉनिटर बनूं और 3 महीने उसकी अच्छी व्यवस्था करूं, तो आपको भी डॉक्टर अजीत अपॉर्चुनिटी देंगे। लेकिन अगली टीम ने जो काम किया उससे आपको अच्छा काम देना होगा और कोई कंप्लेन नहीं आनी चाहिए। और अपने चैनल्स P30HF और अनेक चैनल्स को अनेक व्यक्तियों से सब्सक्राइब कराइएगा। अपनी इतनी महान पिथई शक्ति है तो जितनी भी चैनल्स हैं तो सभी चैनल्स को अधिकतम सब्सक्राइबर्स होने चाहिए। ये हर एक पिथईकर्ता की फर्ज है। परम जी को अर्पण। चरणाम शरणाम गच्छामी। तर हे होती डॉक्टर अजितची वाणी. त्यांनी आपल्याला पुढच्या क्लासचे आमंत्रण पण दिले. गुरुवारच्या क्लासचे आमंत्रण, रविवारच्या क्लासचे आमंत्रण. गुरुवारचा क्लास म्हणजे इन्कम वृद्धी क्लास, रविवारचा म्हणजे महिन्याचा शेवटचा क्लास होतो रोग निवारण क्लास. आता आपण करूया साप्ताहिक पप्र. ह्या मंगळवार ते पुढच्या मंगळवारचे सगळे दिवस आपले चांगले जाऊ त्याच्याकरता. पप्र म्हणजे काय तर 1 ते 11 वाक्य अदृश्य शक्ती. म्हणजे 1 ते 11 वाक्य हे कुठलाही मंत्र श्लोक नाहीये, हे एक परमजीची शक्ती आहे. असा विचार करा आपली लेटेस्ट भाषामध्ये की हे एक फोन नंबर आहे. फोन नंबर आपण डायल करतो की तसं त्या व्यक्तीला नंबर लागतो, म्हणजे आपल्याला नंबर चुकवायचे नाहीये. तसंच हे जे वाक्य आहे ते ॲज इट इज जसं आहे तसंच आपल्याला बोलायचे आहे. तर 1 ते 8 वाक्य जसे आहे तसे. 9व्या वाक्यामध्ये इच्छा, 10व्या वाक्यामध्ये जे काही समर्पण, पैसे, जशी तुमची इच्छा, 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये जे तुम्हाला द्यायचे असेल तसं. आणि 11वा वाक्य, पैसे कमी बोलणार चालणार, काहीच प्रॉब्लेम नाहीये. 11व्या वाक्यामध्ये आहे प्रचार. तर प्रचार तुम्ही किती करणार, तर प्रचारचे खूप माध्यम आहे. क्लास अटेंड करणे, उमरगामची यात्रा करणे, ऑनलाईन क्लास अटेंड करणे, त्यानंतर लोकांना हे गुड लक पप्र कार्ड ऑफर करणे, लोकांना फक्त माहिती देणे, हे हे वेगवेगळे पद्धती आहे प्रचार करण्याचे. तर हा पप्र तुम्ही कधीही कुठेही करू शकता, कुठल्याही कंडिशनला. डोकेदुखी आहे, तुमच्या भौतिक विकास आहे, आध्यात्मिक विकास आहे, ऑफिसमधले प्रॉब्लेम आहे, घराचे प्रॉब्लेम आहे, कौटुंबिक प्रॉब्लेम आहे, मिल्कतचे प्रॉब्लेम्स आहे, जे काही प्रॉब्लेम्स आहे त्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुम्ही हा पप्रचा उपयोग करू शकता. तर पप्र म्हणजे इच्छापूरक संकटमोचन. तर आपण आता साप्ताहिक पप्र करणार आहोत. तर जे नवीन व्यक्ती आता अटेंड करतायत आणि जे ऑनलाईन अटेंड करत आहेत तर त्यांना हे पप्रचे वाक्य मी तुम्हाला आता सांगते. जर तुम्हाला पप्र कुठल्या गोष्टीचे घ्यायचं आहे तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. 1-2 वेळा तुम्हाला पप्र घ्यायला तुम्ही शिकून गेले की तुम्ही आपोआप ते पप्र करू शकणार आहेत. तर चला करूया साप्ताहिक पप्र. बोलूया 1 ते 8 वाक्य. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि. हे परम जी, मुझ पर कृपा करो. सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, ह्या मंगळवार ते पुढच्या मंगळवारचे प्रत्येक दिवस माझे चांगले जाओ असं करा. मला यश द्या, बुद्धी द्या, चांगली वाणी द्या, जेणेकरता मी माझ्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ असं करा. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी वाढो. जेही व्यक्ती राहत आहे त्यांच्यामध्ये मनमेळ असो, लढाई, झगडा, कंकास कमी हो असं करा. परमजी, मी जिथे काम करत आहेत तिथे अवतीभोवतीचे सगळे लोक माझा लाभमध्ये असो. माझे कलीग, माझे डाऊनलाईन, माझे बॉस, माझे सगळेच लोक माझ्यासाठी लाभदायी असो असं करा. मी प्रामाणिकपणे चांगलं काम करेल, एफिशियंट काम करेल.
माझा बुद्धी विकास करा. मी P3Y ह्या आठवड्यामध्ये कुठलंही विघ्न किंवा अडचण न येऊ. जर आलं तर पप्र जेही करेल ते सगळे पप्र माझे सफळ हो असं करा. माझी वाणीमध्ये तुमची वाणी द्या की जेणेकरता मी P3Y चा अधिकतम प्रचार करू शकू. वाक्य नंबर 10. इच्छा पूर्ण होतेही पकरमध्ये 10 रुपये जीवा जे तुमची इच्छा. परमजींना देल किंवा 1 लिटर पाणी किंवा 1 फूल परमजींना ऑफर करेल. वाक्य नंबर 11. इच्छा पूर्ण होतेही पकरमध्ये पुढच्या मंगळवारचा ऑनलाईन क्लास अटेंड करेल. 2 व्यक्तींना मंगळवारचा ह्या P3Y क्लासचा प्रचार करेल. 2 गुड लक कार्ड कुठल्याही माध्यमनी देईल. तर हे जे आहे जेही इच्छा आहे हे तर साप्ताहिक इच्छा आहे, तर पुढच्या मंगळवारी तुम्ही क्लास अटेंड करू शकतात. पण कुठली तरी पर्टिक्युलर इच्छा आहे की माझं आज प्रेझेंटेशन आहे ते चांगलं प्रेझेंटेशन व्हायला पाहिजे, माझ्या जे पण लोक आहेत ते सगळे इम्प्रेस व्हायला पाहिजे, ह्याच्या पण तुम्ही पप्र घेऊ शकतात. 10 रुपये 20 रुपये 2 व्यक्तीमध्ये प्रचार. पण हे करायचं कधी आहे, हे समर्पण किंवा जेही तुम्ही बोलले आहे ते द्यायचं कधी आहे, तर इच्छा पूर्ण झाल्यानंतर. म्हणून आपण आपली सगळी इच्छा लिहून घ्यायची आहे. क्लासच्या स्टार्टिंगमध्ये सांगितलं हे रिसर्च आहे म्हणून लिहायला तर लागेल, रेकॉर्ड ठेवावे लागेल. ठीक आहे. इच्छा 100% पूर्ण होणार आहे. माझ्या 20 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी शिकले आहे, मी स्पोर्ट्स केला आहे, मी जॉब करत आहे, माझा वैवाहिक जीवन सुरू झालेलं आहे. सगळ्या गोष्टीमध्ये मला P3Y शक्तीने खूप लाभ झालेला आहे. ज्या व्यक्तीने मला लहानपणामध्ये बघितलं असेल तर त्यांना वाटायचं हे काय करणार त्यांच्या आयुष्यामध्ये, आणि पण त्यापेक्षाही खूप जास्त उपाधी मला परमजीतच्या ह्या शक्तीने भेटलेली आहे आणि डॉक्टरजीच्या गायडन्स अनुसार वागण्याने. तर हे सगळं वागणं, बुद्धी विकास हे कशासाठी आलं, परमजीची शक्ती माझ्यासोबत कशी राहिली, तर त्याची एक विद्या सुपर क्रिया, त्याचं नाव आहे परमनाद. तर चला आपण करूया सगळे परमनाद. कसं करायचं आहे, परमश्वासी क्रिया सारखंच आहे, फक्त एक चेंज आहे. गर्दन मस्तक कमर एका लाईन मध्ये श्वास घ्यायचा आहे, तोंडाने नाकातून श्वास बाहेर काढायचा आहे. जेव्हा श्वास आपण बाहेर काढतो तेव्हा भंवरा गुंजन करतो तसं गुंजन करायचं आहे. तर मी तुम्हाला एक परमनाद करून दाखवत आहे, तर हे परमनाद तुम्ही शिकून घ्या. जितका लांब तुम्ही परमनाद करणार तितकं तुम्हाला जास्त शक्तीचा भास होईल. ती भास नाही येतो, तो ॲक्च्युली शक्ती आपल्याला मिळते. तर तसे आपल्याला 3 परमनाद करायचे आहे. ह्याचा फायदा काय आहे, तर परम योग करण्याने आपला बुद्धी विकास होतो आणि आपल्याला आध्यात्मिक उन्नती होते. ज्या व्यक्तींची अशी इच्छा आहे की मला माझे इष्ट देवी देवता गुरुचे दर्शन करायचे आहे, तर परम योगने आध्यात्मिक उन्नतीने पण हे पण तुमच्या शक्य आहे. तर ते पण तुम्ही करू शकतात आणि आयुष्यामध्ये आपली मोठी इच्छा पण पूर्ण करू शकतात. तर चला करूया परमनाद. पण त्याच्यासाठी हे 1 ते 8 वाक्य पूर्ण बोलायचे आहे, कारण की हे फक्त क्रिया आहे जोपर्यंत आपण परमजीची हे शक्ती कनेक्ट करत नाही तोपर्यंत. तर चला करूया परमनाद. बोलूया 1 ते 8 वाक्य. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदम शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि. हे परम जी, मुझ पर कृपा करो. से झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, परम योगची हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, सद्बुद्धी द्या. माझ्या आध्यात्मिक उन्नती करा, बुद्धी विकास करा. सही समयवर सही निर्णय घेऊ असं करा. रात्री चांगली झोप येऊ द्या. आता लांब 3 परमनाद.
मस्तीच म्हणून आपली सगळी इच्छा मागून घ्या. परमजीचे आणि डॉक्टरजीचे आपण सर्वांना आशीर्वाद की जेही तुम्ही इच्छा मागितली ते लवकरात लवकर परमजी पूर्ण करो. तर ज्यांनी ह्या क्लासमध्ये परमश्वास परमनाद शिकले तर त्यांना अपार शांतीचा अनुभव झाला असेल. तर फक्त इथे परमनाद करण्याने ह्या शांतीचा अनुभव होणार असेल तर बघा की दिवसभरामध्ये आपण केलं तर शक्ती 24 तास आपल्या सोबत राहणार. तर सकाळी परमनाद कधी कधी करू शकता तर दिवसातून 3 वेळा तुम्ही करू शकता आयडली, नाहीतर 6 वेळा. एका टायमावर 3च पदा परमनाद करायचे आहे. तर सकाळी उठताना सकाळी बेडवर उठले की 3 परमजीचे स्मरण करायचे आहे, परमजी 3 परमनाद, आणि 3 परमनाद करून आपल्या दिवसाचे सगळे इच्छा मागून घ्यायची आहे. दुसरं आहे की काम चालू करताना आंघोळ केल्यानंतर हे पण तुम्ही परमनाद करू शकतात. दुपारी 12 वाजता असतो आपला हेल्थ परमनाद, संध्याकाळी 7 वाजता ते आहे लक्ष्मी परमनाद, आणि रात्री झोपताना ह्या वेळी तुम्ही परमनाद करू शकतात. इनिशियल लेवलला लक्षात राहत नाही तर दिवसातून 3 वेळा तरी परमनाद करा. एकही दिवस खडा न केल्याने आणि 3 महिने जर लगातार तुम्ही हे P3Y शक्तीचा लाभ घेत राहणार तर तुम्हाला काही ना काही चमत्कार किंवा अनुभव होईल. तर त्याच्यासाठी काय करायचे, हे गुड लक पॉपर कार्ड तुमच्याकडे ठेवा. नसेल तर कॉन्टॅक्ट करा तुमच्या जवळचा जेही प्रचारक आहे ते किंवा मला. तर हे गुड लक पॉपर कार्ड 1 महिन्यापर्यंत त्याचा पॉवर आहे आणि पॉपरसाठी 1 ते 11 वाक्य दिलेले पण आहे. आणि त्यासाठी परमयोग आपण आज काय शिकलो, परमश्वास, पप्र आणि परमनाद. तर हे 3 क्रिया आजपासूनच सुरू करून द्या. आणि जर कळालं नसेल किंवा प्रश्न असेल तर त्यासाठी ह्याच मंगळवारचे क्लास तुम्ही 4 अटेंड करायचे आहे. तर जेव्हा तुम्ही 4 अटेंड केलं की तुम्हाला बरोबर प्रॉपर माहिती ह्याची मिळून जाणार. आणि आजपासूनच जर तुम्ही सुरुवात केलं तर परमजीची शक्ती तुमच्यासोबत सक्रिय होऊन जाणार. तर आज डॉक्टर अजितने विशेष आशीर्वाद रूप विशेष मेसेज पण दिलेला आहे. तर ते आपण मेसेज ऐकूया. कविता महाजन नासिक में बहुत अच्छा कार्य कर रही है, अच्छा क्लास ले रही है. तो जो परम यह कार्य करेगा उनका बड़ा बड़ा काम जल्दी हो जाता है. और पीछे कैलेंडर के रिपोर्टिंग में डॉक्टर अजीत को पता चला कि नासिक के बालकृष्ण सोनार जी ने पीछे कैलेंडर का बहुत अच्छा कार्य किया है. बहुत कैलेंडर बेचे, अनेक घरों में, दुकानों में परमजी संवत पीछे कैलेंडर लगाए और 1 साल भर का प्रचार का पुण्य हासिल किया. डॉक्टर अजीत का परम जी का स्मरण करके कविता माता को और बालकृष्ण सोनार जी को आशीर्वाद, कैसे ही वे पूरे महाराष्ट्र में लोगों में पीछे कैलेंडर का प्रचार करते रहें और खूब पीछे शक्ति पावे. तो इन पर से प्रेरणा लेना है कि हम भी पीछे कैलेंडर का प्रचार करते रहेंगे कि जो पीछे कैलेंडर लगाएगा उसके घर में 1 साल तक सुख शांति समृद्धि बढ़ती रहेगी और पीछे शक्ति और पॉजिटिव एनर्जी घर में, दुकान में, ऑफिस में रहेगी. और कविता जी का क्लास भी अटेंड करते रहें. उनका क्लास मंगलवार को रात को 9 बजे होता है. आपको खूब लाभ होगा. पुनः कविता जी को और सोनार जी को परम जी का स्मरण करके आशीर्वाद. चरणाम शरणाम गच्छामी. थँक्यू होलिनेस परमजी, थँक्यू डॉक्टर अजित की तुम्ही इतका आशीर्वाद दिला. आणि बालकृष्ण सोनार ज्यांनी ह्यावेळी कॅलेंडरच्या वार्षिक प्रचारचा लाभ घेतला त्यांना पण डॉक्टर अजितचे आशीर्वाद आहे. तर हे प्रचारचं पुण्य आहे. तर ह्याच्या मागे खूप लॉजिक आहे. तर फक्त आपण करत राहायचं आहे. त्यानंतरचे पुढे तुम्हालाच कळेल की हे कसं वर्क करतं. तर सांगायला भरपूर आहे गोष्ट पण टाइम लिमिटेड आहे.
तर म्हणूनच आपण प्रत्येक टायमाला प्रत्येक मंगळवारी नवीन नवीन काहीतरी शिकत असतो. तर ह्यावेळी जेही नवीन व्यक्ती आहे तर त्यांनी हे शिकून घ्यायचं आहे, लिहून घ्यायचं आणि काही कन्फ्युजन असेल तर पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकतात. ऑनलाईन व्यक्ती यूट्यूबवर किंवा खाली कमेंटमध्ये पण तुम्ही सेक्शनला सोडू शकतात, जेणेकरता आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो किंवा तुम्ही पोहोचू शकता. आणि कॅलेंडर पण तुम्ही घेऊ शकतात. तर करूया आपण क्लासचं समापन. बोलूया, हे परमजी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परमजी, आजचा हा क्लास आणि त्याचे फळ आपल्या चरणोमध्ये अर्पण. परमाइदम न मम. परमजी की जय हो, जय जयकार हो. तर भेटूया पुढच्या मंगळवारी रात्री 9 वाजता. तर हा मराठीमध्ये क्लास आहे, कारण की बाकीचे जे इतर क्लास आहेत ते वेगवेगळ्या भाषामध्ये आहे. तर हा स्पेशल क्लास आहे जो मराठी भाषात आहे. तर P3Y शक्तीला समजवण्यासाठी कुठली भाषा बाद नको यायला म्हणून हा क्लासची सुरुवात केलेली आहे. तर ह्या क्लासची लिंक आपण ग्रुपमध्ये टाकत असतो. तर हे लिंक तुम्ही दुसऱ्यांना पण पाठवू शकतात की जेणेकरता त्यांना ह्या P3Y शक्तीविषयी माहिती मिळणार. तर भेटूया पुढच्या मंगळवारी रात्री 9 वाजता. तोपर्यंत हसत राहा, हसवत राहा आणि P3Y शक्तीचा लाभ घेत राहा. आपण सर्वांना माझ्या चरणम शरणम गच्छामी.